रामकृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुघा विठ्ठल बरवा तुघा माधव बरवा तुघा माधव बरवा तुघा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली अबडी तुघा विठ्ठल बरवा तुघा माधव बरवा तुघा माधव बरवा तुघा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे बापर कुमादेवी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी
माझे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे देतो पोट भरी देतो पोट भरी पुरे मनार तो भरी पुरे मनार तो भरी पुरे मनार तो भरी पुरे मनार तो भरी कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे मनार तो भरी पुरे मनार तो भरी पुरे मनार तो भरी तोवरी रखुमाई जय भगवान कुमाई धोबार घुमाई जय भगवान कुमाई धोबार घुमाई धोबार कुमाई भगवान कुमाई धोबार कुमाई धोबार कुमार धोबार कुमार धोबार कुमाई रे न रे न धीरे धीरे न रे रे ना रे ना राम रे यार तेरी यारे लागे यार तेरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी
या रे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे मागे अबगे माझ्या माझ्या अबगे माझ्या मागे 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 अबगे माझ्या मागे 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 अबगे माझ्या मागे मागे अबगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरी हे पुरे मनाल तो बरी हे पुरे पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो बरी हे पुरे मनाल तू पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो बरी हे पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो बरी बरी ए ना पुरे मनाल तो हे पुरे मनाल तो हे पुरे मनाल तो बरी हे पुरे मनाल तो बरी हे पुरे पुरे
तू पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी वरी पुरे मनाल तो पुरे मनाल तो पुरे मनाल तो वरी पुरे मनाल तो पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो पुरे मनाल तो पुरे मनाल तो बरी पुरे मनाल तो मरी पुरे मनाल तो मरी आलिये तो पोट भरी आलिये तो पोट भरी पोट भरी भाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल बोला पुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की बोला बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संत ज्ञानोबाराय महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। बोला पुंडली कमरदारी भगवान की जय महाराज की जय महाराज की जय श्रोमणी ज्ञानोबाराय महाराज की जय गुरु महाराज की जय याल तरी या रे लागे याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे विकू थोडा कमी करा आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला किंवा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नका पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरण संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा
विस्तारू अनेक भेटा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका माझ्याकडे लक्ष द्यायचं तिकडे नाही. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी अपुल्या माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहितपाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 मूर्ती उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट बरी पुरे म्हणाल तो वरी सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्व वंदनीय विश्व संत जगद्गुरु श्री तुकोबार आहे. यांचा काल्याच्या प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कुड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबर आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार आहे. आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र कानूरतर्फे पाडळी या पवित्र प्रांगणात भक्तराज हनुमंतरायांच्या दरबारात समापन झालेला रौप्य महोत्सवी हे वर्ष त्यात आज आपण काल्याच्या अर्थात प्रसादाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. सुंदर अशा प्रकारचा देखणा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं थाटामाटामध्ये करावं तसं पाडळेकरांनी सुंदर अशा प्रकारचा रौप्य महोत्सव संपन्न केला. विठ्ठल अशा सप्ताहातून वारकरी संप्रदायाची आणि हिंदू धर्माची ताकद कळते. एक वाक्य सांगतो फक्त. सप्ताह प्रदर्शनाकरता नसावा, परिवर्तनाकरता असावा. परिवर्तनाकरता मला 2 आश्चर्य या गावामध्ये ऐकायला मिळाले. इथं 12 महिने नित्य हरिपाठ चालू आहे. मला वाटतं 25 वर्षाचं हेच तप आणि हेच फळ आहे. आणि दररोज नित्याने भगवान पांडुरंगाची आरती आहे. 2 महत्वाचे उपक्रम आहेत. जे फार शेतात दूर राहतात, ज्यांना संध्याकाळी आरतीला नाही येता आलं तरी चालेल, याचा अर्थ येऊ नये असं नाही. आरती लवकर असते.
जसं श्री क्षेत्र गोरेगावला दर सोमवारी महाप्रसाद भजन आणि भगवान गोरेश्वरांची आरती चालते. हजारोनी लोक उपस्थित होतात. इतर प्रार्थना स्थळामध्ये जा, रोजच्या नित्य प्रार्थना असतात, खूप गर्दी असते. लोक प्रार्थनेकरता आपल्या प्रार्थना स्थळामध्ये येतात. आपण हिंदू आहोत. आपल्या पुढच्या पिढीला, या लहान पिढीला संस्कार जर योग्य द्यायचे असेल तर आता आध्यात्मिक संस्काराशिवाय पर्याय नाही राजा. आलं ओघाला म्हणून सांगतो. आपल्याच तालुक्यात एक गाव आहे, फक्त गावाचं नाव सांगणं बरोबर नाही. ती लाईव्ह नसती तर लगेच सांगितलं असते मी, पण ती लाईव्ह आहे, मला मर्यादा आहे. सावकाराच्या घरी आईबापांनी खूप कष्ट करून सालं घालून आपल्या एकुलत्या एक मुलाला शिकवलं. सिव्हिल इंजिनियर झालेला मुलगा परदेशात गेलाय. बैठकीत बसा, मी नाव गाव सगळं तुम्हाला सांगेल. म्हणून लाईव्ह असल्यामुळे हे सगळं सांगत नाही. 6 महिन्यात त्याच्या आईला कॅन्सर झाला. वेळत घाटामध्ये 14 केमो दिले त्या म्हातारीला. नाईलाजाने डॉक्टरनी सांगितलं त्या मालकाला, बाबा आजीला घेऊन जा, कारण औषध प्रतिसाद देत नाही. म्हातारी ती तरफडून मेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तिने सांगितलं गावाकडे जाऊ, आता मला सहन होत नाही. गावाकडे आणलं. तिला जाणवलं. तिने 3ऱ्या दिवशी आपल्या मालकाला सांगितलं, हे बघा आपल्या बाळूला कोणत्याही परिस्थितीत बोलवून घ्या. मी जिवंत आहे तोचपर्यंत त्याला बघता येईल. मी मेल्यावर मला बघण्याचं राहील. तुम्ही बोलावून घ्या. गावातला संपर्क साधला. इकडता तिकडता पत्ता मिळवून संपर्क साधून मुलाशी संवाद झाला. आज येतो, उद्या येतो, परवा येतो, करता करता 8 दिवस गेले. त्याच्यात आई मरून गेली. मेल्यानंतर सुद्धा त्या बापाचं काळीज बघा. 1 रात्र आणि 1 दिवस आपली मेलेली बायको तशीच घरामध्ये कोंडून ठेवली. का? तिची इच्छा होती तिच्या मुलांनी भेटायला यावं. जिवंत असताना तर तो आलाच नाही. कमी कमी मेल्यानंतर तरी आईला अग्निडाग देण्याकरता येईल, तिला बरं वाटेल. 1 रात्र आणि 1 दिवस तसंच प्रियत होतं. नाईलाजाने दुसऱ्या दिवशी फोन आला, बाबा मी खूप प्रयत्न करतोय पण मला सुट्टी काय मिळेना आणि मी काय येऊ शकणार नाही. आईचा विधी उरकून घ्या, मी पैसे पाठवतो. हे या तालुक्यातला प्रसंग आहे. अरे अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आयु वांज राहिली असते तर काय बिघडलं असतं. तो मुलाचा दोष नाही, आईचा दोष आहे. कसं काय? अरे आईने बालपणामध्ये मांडीवर घेऊन जर कधी त्याला श्यामची आई कशी असते हे जर सांगितलं असतं, त्याला ज्ञानोबाईंचं चरित्र जर कधी शिकवलं असतं, त्याला पुंडलिकराय जर शिकवले असते ना, तर कोट्यावधी रुपयाच्या नोकरीला लात मारून तो मुलगा अगोदर आपल्या आईला भेटायला आला असता. म्हणून विनंती, सप्ताहामध्ये याच्याच करता का पुढच्या पिढीला संस्कार लागले पाहिजे आणि आपला म्हातारपणा आनंदात गेलं पाहिजे. नुसते सप्ताह करू नका. होईल तेवढा वेळ प्रार्थना स्थळात द्या आणि संसार आणि परमार्थ या दोघांचा समन्वय करायला शिका. विठाला ठाला. सध्या आई आणि बाप आपल्या मुलाला पैसा कसा मिळवून देता येईल एवढाच प्रयत्न करतात. त्याच्या बुडाला आध्यात्मिक संस्कार नाहीत मारा. 15 ते 35 वयोगटाची मुलं रोज ढाब्यावर जाताना मी पाहतो. हृदय व्याकुळ होतं, पण काय करणार आम्ही, वेळ निघून गेलेली. म्हणून सप्ताह, नामचिंतन, ग्रंथपारायण, अन्नदान या सगळ्या गोष्टी त्याच्याच करता करायच्या. अरे काल तर बलिदान मास होता बघा. तो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर शंभूराजांनी आपल्या आयुष्यात क्षण न क्षण रक्ताचा थेंब न थेंब हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता घालवला, धर्माकरता घालवला. तशी अशी मुलं जन्माला आली पाहिजे. 3 सजावत देशको सती संतावर शोर, 3 लजावत देशको कपटे कायर करून. आईच्या पोटातून बाहेर आलेलं बाळ एकतर धर्मभक्त असावं नाही तर देशभक्त असावं आणि त्याच्या करतात पुढच्या या सगळ्या प्रयत्न करण्याकरता हे सप्ताहाचे 8 तास आहे. विठाला आपल्या पैशाला ऊत आलाय, खूप पैसा आहे म्हणून नाही सप्ताह करायचे. या सप्ताहामध्ये 2 गोष्टी शिकायच्या. एक तर हिंदूंचं संघटन आणि दुसरं आपले लहान मुलांना योग्य अशा प्रकारचे आध्यात्मिक संस्कार. म्हणून 25 वर्षाची तपश्चर्या फळाला आली राजा हो तुमची. का 25 वर्षामध्ये ज्या कोणी या महामहोत्सवाचं बीजारोपण केलं असेल त्याचा विस्तीर्ण वटवृक्ष झाला. आज सगळे लोक आनंदी असतील, कारण एवढा मोठा श्रद्धेने, त्यागाने, सेवेने आणि प्रेमाने हा सप्ताह आपण उभा केला. दृष्ट लागावा असा सप्ताह आहे. पण याच्यावर थांबवू नका. आरती करता येत जा, हरिपाठा करता. वयोवृद्ध माणसांना काय काम आहे?
आता ती लाईव्ह म्हणून मला सगळं मोकळं बोलता येत नाही. उगा वाट्यावर बसून याच्या त्याची कुटाने करण्यापेक्षा हरिपाठ करा की कल्याण नाही व्हायचं का तुमचं. विठाला ठाला ठाला विठाला. जेवढ्या 60 वर्षाच्या पुढच्या ज्या 55 ते 60 आणि जेवढे 55 ते 60 वर्षाचे वयोवृद्ध आमचे आजोबा असतील त्यांनी इकडे तिकडे बसू नका. संध्याकाळी या, समुदायाने या. अजय ज्ञानोबरांनी केलं काय केलं. मिळविली मांदे वैष्णवांची, वैष्णवांची मिळविली मांदे वैष्णवा, वैष्णवाचे मिळविले मांदे वैष्णवाचे, वैष्णवाचे मिळविले मांदे वैष्णवाचे. गजाने घातली मुक्तीची गवाटी, गजाने घातली मुक्तीची गवाटी. हा मिळविली मांदी वैष्णवाची, हा मिळविली मांदी वैष्णवाची. गयाने घातली मुक्तीची गवाली, गयाने घातली मुक्तीची गवाली. मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची. हे बघा, परमार्थाकरता फक्त 5 मिनिटे द्या. खूप झाले 5 मिनिटं. त्या 5 मिनिटामध्ये केलेली आरती, भजन, चिंतन हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामाला येईल. 5च मिनिटं द्या. हा 25 वर्षाचा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आज आपण काल्याच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. अगदी थोड्या वेळ आपल्याला चिंतन करायचंय. वारकरी संप्रदायाच्या सप्ताहाची 1 दिवस असो, 3 दिवस असो, 8 दिवस असो, महिना असो किंवा वर्ष असो, त्या सप्ताहाची सांगता परिसमाप्ती ही काल्याच्या चिंतनाने केली जाते. काला म्हणजे काय? एकत्रीकरण. 2 वस्तू एकत्र करणं त्याचं नाव काला आहे. पण 2 कोणत्याही वस्तू एकत्र करून चालत नाही. चुरमुरीन शेंगदाणे एकत्र केलं तर चिवडा होतो, काला होत नाही. मुगाची डाळ तांदूळ एकत्र केलं तर खिचडी होती, काला होत नाही. मग काला कसा होतो? दूध भाकरी एकत्र केली का मग काला होतो. विठाला ठाला ज्ञानोबराय सांगतं, जीव परमात्मा दोन्ही बैसून एक्यासनी जयाची हृदय बहुनी विराजिते. असा काला हा दुर्लभ आहे महाराज. बाजारात गेल्यानंतर दह्यानीलाही विकत मिळेल. तो खाऊ आहे, तो काला नाही. काला हाय का या मडक्यामध्ये दह्यानीलाही ओतलेली आहे. भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारा परमात्मा प्रसन्न झाला की त्याच्यामध्ये आपली शक्ती प्रोक्षित करतो आणि ती शक्ती प्रोक्षित केल्यानंतर तो काला होतो. काला तो दुर्लभ आहे महाराज. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ, विशेष विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठित वैशे नाही कवळ काही काल्याचे. काला कोणाला मिळतो? कोणालाही नाही. कोणी भारी अधिकारी त्याशी हरी देईल. ज्याच्या अंतकरणामध्ये प्रसादाची योग्यता झालेली त्यालाच काला मिळतो. एक प्रसंग सांगतो, वाघ विस्तार करत नाही. जालना जिल्ह्यामध्ये समर्थ रामदास स्वामी जन्माला आले. ते भिक्षाटना करता निघाले. एका गृहिणीच्या पुढे आले. भवती भिक्षामध्ये. गृहिणी अत्यंत सात्विक होती महाराज. एक वाक्य सांगतो, विस्तार नको. श्रीमंत आणि रजोगुणी माणसं भरपूर आहे, श्रीमंत आणि तमोगुणी माणसं भरपूर आहे.
पण श्रीमंत आणि सात्विक माणसं बोटावर मोजणे इतकीच आहेत महाराज, फार कमी आहे. ती महिला श्रीमंत तर होती पण सात्विक होती. समर्थाने अलग पुकारली, जय जय रघुवीर समर्थ. ती आनंदाने बाहेर आली. येताना भिक्षा आणली आणि समर्थांच्या कमंडोलामध्ये ती भिक्षा घातली. समर्थांना आनंद झाला. एक महत्वाचा प्रश्न विचारला, माय मी तुला भिक्षा मागितली आणि तू मला आनंदाने भिक्षा दिली. हे बघ, तुझी काय इच्छा असेल तर माग. मी रामाचा भक्त, राम भक्त आहे, तुला पाहिजे ते देईल. छोटू नाना नेहमी सांगायचे, काय देव आणि साधू प्रसन्न झाल्यानंतर मागण्याची अक्कलच लागते महाराज. काही लोक काही मागत बसतात देवाकडे. असं मागावं की संसारामध्ये पुन्हा भीक मागण्याची गरज पडता कामा नये, असं देवाकडे मागावं. करिया तिमिराचा नाश. अरे संसारातल्या किती गोष्टी जरी देवाला मागितल्या ना तरी एक सारिताची पुढे उभा एक विठाला. म्हणून संसार मागू नका. आपली अनमोल जीवनातली देवाची साधना संसाराच्या वस्तू करता खर्च करू नका. कारण संसारामध्ये आतापर्यंत कायमची तृप्ती कोणाची झाली नाही, होत नाही आणि होणार नाही. एक अनुकूलता झाली का लगेच दुसरी प्रतिकूलता पुढे उभी राहते. एक दुःख बाजूला गेलं का दुसरं दुःख उभंच राहतं. म्हणून देवाची सेवा केल्यानंतर संसार मागायचा नाही, मग प्रेम मागा, आनंद मागा, समाधान मागा. कारण तुझे पायी सर्व सुख आहे ते मागा. त्यांनी सांगितलं, मग तुला काय पाहिजे. तिने विचारलं, मी मागल ते देणार का. हो देणार. काय पाहिजे तुला. तिने सांगितलं, मी ऐकलंय तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं असं म्हणतात. मग रामाचं दर्शन तुम्हाला झालं, मग मला का हो नये. मग मला रामाचं दर्शन करून द्या. त्यांना तर घामच फुटला. आता रामाचं दर्शन म्हणजे काय भाळवणीचा बाजार आहे काय. कोई बी चीज उठाव छे ना असं येवायची का काकडी का लिंबया घ्यायला. पण आता वचनही देऊन बसले, करायचंय काय. त्यांनी सांगितलं, हे बघ उद्या सकाळी येईल, तुझी इच्छा पूर्ण करील. तिला आनंद झाला. सकाळी उठली, स्नान संध्या केली, देवाची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी समर्थन करता सुंदर तांदळाची खीर बनवली. त्यांची वाट बघत बसले. समर्थांचं स्नान झालं, हातात कमंडलू घेतला, रस्त्याने निघाले. जात असताना मनामध्ये विचार केला, जिला राम द्यायचा आहे तिची परीक्षा बघावी. माझा भारत देश असा एक देश आहे, परीक्षा पाहिल्याशिवाय कोणतीच वस्तू मनुष्य घेत नाही. अहो साधं मातीचं सुगड घ्यायचं ना, सुगड माता भगिनीच्या वाजवून येतात. टणटण वाजलं तर घेतात आणि भद वाजायला लागलं तर म्हातारी त्या कुंभाराला सांगते, तुलाच राहू दे, शेवटच्या दिवशी तुला कामाला येईल. मला नको ते बदबद झालेलं मडकं. अरे मातीचं मडकं वाजवून घेतलं जातं, त्याचं नाव देश आहे महाराजा, भारत देश आहे. समर्थ निघाले. जात असताना कमंडोला हातामध्ये होता. समोर गेले, गाईचं शेण पडलं होतं, उचललं कमंडोला टाकलं. काड्या कचरा खडे घाणेरड्या वस्तू भरून कमंडोला टाकल्या. त्याच्याकडे आले, भगवती भिक्षामध्ये. तिला आनंद झाला. स्वामीजी तुमच्या कृपा पसरा प्रसादाने मला रामाचं दर्शन होणार आहे, मी भाग्यवान आहे. पण हे बघा, मी तुमच्याकरता सुंदर तांदळाची खीर बनवली, ती घेण्याकरता तो हातातला कमंडोल मला तेवढा द्या. माझी खीर घ्या, मग रामाचं दर्शन करून द्या. असं धरा कमंडलू. तिने हातात कमंडलू घेतल्याबरोबर त्याच्यामध्ये काड्या शेण कचरा खडे अशा घाणेरड्या वस्तू तिने पाहिल्या. तिला वाईट वाटलं. महाराज स्वामीजी तुमच्याकरता बनवलेली ही तांदळाची सुंदर खीर आहे, अशी घाणेरड्या कमंडुलामध्ये कशी घालू. मला कमंडूल स्वच्छ द्या. मग समर्थाने तिथंच तिला उत्तर दिलं, अहो तुमची सामान्य खीर घेण्याकरता जर माझा कमंडलू तुम्हाला स्वच्छ लागतो तर माझा राम तुम्हाला द्यायचा आहे. मग तुमचं हृदय स्वच्छ नको का. तसा राम कसा मिळेल महाराज. म्हणून येवो नि गोपाळ राहे ते, येवो नि गोपाळ राहे ते, येवो नि गोपाळ राहे ते, राहे ते, येवो नि गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त रारे निर्मळ, येवो नि गोपाळ राहे ते, येवो नि गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त रारे निर्मळ, येवो नि गोपाळ राहे ते, येवो नि गोपाळ राहे ते. दोन वाक्य सरळ सांगतो. मरेपर्यंत संसार जरी केलं तर पदरात पश्चाताप पडतो
आणि थोडा परमार्थ केला तर आनंदाने प्रसाद मिळतो. विठाला मग जन्मभर संसार करून पश्चाताप घेण्यापेक्षा 5 मिनिटे चिंता न करता द्या, प्रसाद मिळेल. काय अडचण आहे महाराज? ज्या प्रसादा करता तुका म्हणे दे भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. गोपाळांनी एक जन्म नाही अनेक जन्म देवाची सेवा केली महाराज. 4 गोष्टी लागतात परमार्थात. आता हे चिंतन नको, ऊन झाले. पहिला पुरुषार्थ, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्राप्ती. पहिला पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ म्हणजे ज्या दिवशी पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली ना, कमी कमी तंबाखू तरी सोडण्याची ताकद आपल्यात पाहिजे. अरे ज्याला साधी तंबाखू सोडत नाही तो देव कसा मिळवणार महाराज? पहिला पुरुषार्थ. आपुलेने पुरुषार्थ जिंकला हा संसार, केला मदमत्सर देशोदडी. दुसरा प्रयत्न करावा, संसार आणि परमार्थाचा समन्वय करा. असोनी संसारी जीवे वेगोकारी, वेदशास्त्र उभारी गायक, वेदशास्त्र उभारी गायक, वेदशास्त्र उभारी गायक, संसारी जीवे वेगोकारी, वेदशास्त्र उभारी गायक सदा, वेदशास्त्र उभारी गायक सदा, वेदशास्त्र उभारी गायक असोनी संसारी जीवे हे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जगद्गुरु तुकोबरे आदी सगळ्या गोपाळांनी अनेक काळ देवाची सेवा केली. निद्रा करिता होतो पायी, सेवेची लंका घेतली तई. वानर गोवळगाई सेवे चाली फिरत असो. कोणत्याच अवतारामध्ये देवाला प्रसाद देता आला नाही, म्हणून गोपाळांना प्रसाद देण्याकरता देवाने एक स्वतंत्र अवतार धारण केला. त्याचं नाव कृष्ण अवतार आहे. आणि त्या अवतारात गोपाळांना प्रसाद देण्याकरता देवाने कशी हाक मारली, अभंगाचं पहिलं चरण. याला तरी जारे लागे, याला तरी जारे लागे, याला तरी यारे याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी याला तरी यारे लागे, याला तरी याला तरी यारे लागे, याला तरी याला तरी यारे लागे. अवघे माना, अवघे माने, अवघे माना, अवघे माने, अवघे माना, अवघे माने. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. मागे मागे अवघे माझ्या, मागे मागे आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. याला तरी यारे लागे, मागे मागे अवघे माझ्या, मागे मागे अवघे माझ्या, मागे मागे. याला तरी यारे लागे, मागे मागे अवघे माझ्या, मागे मागे अवघे माझ्या, मागे 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 मागे. या अभंगाचे अक्षर बघा बरं. याल तरी यारे लागे. देव आग्रह करत नाही, ज्याला माझा प्रसाद पाहिजे ना त्याने या. देवाने स्वातंत्र्य दिलंय महाराज. मनुष्य जन्मामध्ये ज्याला काय करायचं हे ज्याने त्याने आपलं ठरवायचं. देवाने बुद्धी दिलेली आहे. केवळ आयुष्यभर प्रपंचच करायचा का प्रपंच करता करता परमार्थ करायचा हे ज्याने त्याने ठरवायचं. महाराज सांगता याल तरी यारे लागे. या पण कसे या? लागी या. माझ्याशी संबंध जोडून या. देवाच्या प्रसादाचा कोण अधिकारी सांगू?
ज्याच्यावर आत्मकृपा झालेली तोच देवाच्या प्रसादाचा अधिकारी आहे. कृपेचे 4 प्रकार आहेत. विस्तार करत नाही. परमार्थामध्ये पहिले आत्मकृपा लागते, शास्त्रकृपा लागते, गुरुकृपा लागते आणि मग भगवत कृपा होते. पहिले आत्मकृपा लागते. अरे परमार्थामध्ये स्वतःचं मन प्रसन्न असावं लागतं. कीर्तन मनोरंजना करताना हसण्याकरता नाही, आत्मकृपा होण्याकरता कीर्तन ऐकावी लागतात. विठाला ठाला. कीर्तन एवढंच एक व्यासपीठ असं महाराज, त्यांनी परिवर्तन घडतं, मनोरंजन नाही. मनोरंजनाकरता विज्ञानाने कितीतरी साधन आपल्या जवळ दिलेत. म्हणून कीर्तन हे व्यासपीठ असे परिवर्तना करताय. आत्मकृपा झाली पाहिजे. उन्हाळ्याचा कडक ऊन होता. पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं आणि खडी फोडणारी माणसं हातोड्यांनी खडी फोडत होती. कमरेला लंगोटीत होती. सगळं अंग उन्हाने डबडबून गेलं होतं. बिचारी खडी फोडत होती. नाथ महाराज गंगेवर निघाले. गंगेवर जाणाऱ्या नाथ महाराजांनी खडी फोडणाऱ्या लोकांना पाहिलं. हृदय व्याकुळ झालं त्यांचं. महाराज साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे महाराज, आईपेक्षा. का बरं? आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर करते, दुसऱ्याच्या नाही. आपुलियाचा कळवळा. पण समग्र भूत मात्रावर प्रेम करणारी जगातली एकमेव जात ती वारकरी संप्रदायाच्या साधूची जात आहे महाराज. मृदू सभाय नवनीत जे का रंगले गांजले तासे मने रंगले गांजले तासे मने रंगले गांजले तुझी साधू ओळखावा देव तेची जाणावा तुझी साधू ओळखावा देव तेची जाणावा तुझी साधू ओळखावा नाथ महाराज खडी फोडणाऱ्या लोकांना बोलू लागले. अहो एवढ्या उन्हामध्ये खडी कशाला फोडता? एवढं कशाला प्रेम करता पैशावर? त्या लोकांनी सांगितलं, नाथ बाबा पैशावर प्रेम नाही हो. एवढं कष्ट केल्याशिवाय गोळाभर अन्न पोटाला मिळत नाही. अजून स्वतःच्या मालकीची घरं नाही, कोणाच्याही जमिनीमध्ये कापडाचं पाल टाकतो तिथंच राहतो. एवढं कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. नाथ महाराज श्रीमंत होते महाराज, गर्भ श्रीमंत. या माझ्या घरी तुमची राहायची खायची प्यायची व्यवस्था करतो या. खडी फोडणाऱ्याने सांगितलं आत्ता येतो पण ऐका, पहिलं काम काय सांगणार ते सांगा म्हणजे आम्ही घरी यायला. तसं नाही येणार घरी. पोटच्या मुलाला कोणी फुकटता तांब्याभर पाणी देत नाही. घरी या म्हणता, खाऊ घालू म्हणता, पण काम काय सांगणार? नाथ महाराजांनी सांगितलं माझ्या घरी काहीच काम नाही. माझा श्रीखंडात मला काही काम करू देत नाही तर तुम्हाला कसलं काम आहे? फक्त एक काम करा. काय? संध्याकाळी माझ्या घरी रामायण चालतं. रामायण मी स्वतः रामायणाची पोथी सांगतो. एक तासभर ऐका. एक तासभर. दिवसभर जेवायचं, झोपायचं, हिंडायचं, फिरायचं तुमच्या मनावर. 1 तासाची पोथी ऐकायला या. सगळे आले बघा. पहिल्या दिवसाची पोथी ऐकली, दुसऱ्या दिवसाची ऐकली, तिसऱ्या दिवसाची ऐकली. 4थ्या दिवशी तर रामायणाची पोथी संपली. सगळे खडी फोडणारे असे उठले आणि टोळकं बाजूला गेलं आणि त्यांच्या चर्चा करू लागलं. का इथं नको, लय अंग ठणकायला लागले, ते खडी फोडलेलंच बरं आहे. आता काय करायचं? सगळे नाथबाबाकडे आले. नाथबाबा भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली, पण 1 तासाची पोथी नको का? कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे राजा. सगळं करता येईल पण देवाचं नामचिंतन सहजासहजी घडत नाही. नाहीच घडत महाराज. म्हणून त्याच्याकरता पहिले आत्मकृपा लागते. महाराज सांगतात ज्याच्यावर आत्मकृपा नाही याल तरी या रे लागे. कोणी या? अवघे माझ्या मागे मागे. का हो तुको बरं आहे? देवाकडे आल्यानंतर फायदा काय होणार? दुसरं चरण आजी देतो
पोटावरी आजी देतो पोटावरी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आज देतो पोटावरी आज देतो पोटावरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आज देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आज देतो पोटावरी आजी देतो पोटावरी आजी देतो पोटभरी. देवाकडे आल्यानंतर पोटभर मिळणार आहे. एक वाक्य सांगतो सरळ, बडबड करू नका. संसारामध्ये आतापर्यंत कायमचं पोट कोणाचं भरलं नाही, भरत नाही आणि भरणार नाही. नाश्ता करून आलेली लोक घड्याळाकडे पाहत असतील, बाबाचं कधी ओरकते काय माहिती, ऊन झालंय खूप, आहे का नाही. जेवेल्या देखावे भूक माझी, पोट भरत नाही महाराज. 5 जण असे, जामाता जठरो जाया जात वेदो जलाशर. जामाता म्हणजे जावई, सासऱ्याला लागलेला 11वा शनिग्रह म्हणजे जावई, त्याचं पोटच भरत नाही. अरे पोटची मुलगी दिली त्याला तरी जावयाचे भोग भागत नाही, तो काही ना काही मागतोच. आता सासऱ्याला जरा कळायला लागलंय आणि जावई व्हायची वेळही निघून जायला लागली. आता कळाले काय भानगडे. आता लोक लाईनवर आले, जामाता जठरो. स्वतःचं पोट भरत नाही मला. किती खाल्लं आतापर्यंत, गावाचं खाल्लं, घरचं खाल्लं, पोटच भराना गेलंय. जठरो जाया, बायकोचं पोट भरत नाही. तुम्हाला चांगला अनुभव आहे, मी सांगायची गरज नाही. अग्नी, अग्नीचं पोट भरत नाही. आणि जलाश्रय म्हणजे समुद्राचं पोट भरत नाही. गीता काय सांगते ऐका, समुद्रावर 12 महिने जरी धो 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 पाऊस पडला, 12 महिने तरी समुद्राला पूर येत नाही. आणि 12 महिने पावसाचा एक थेंब जरी समुद्रावर नाही पडला तर त्याची 1 इंच पातळी कमी होत नाही. असा समुद्र आहे. अपूर्यमानम चल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत् तद्वत् कामाय प्रविशंती सर्वे स शांतिमाप्नोति न काम क्वामी. नाही पोट भरत महाराज. पोट भरण्याकरता तृप्ती लागते, तृप्ती. आणि तृप्ती होण्याकरता समाधान लागतं. जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत तृप्तता नाही. ती तृप्ती होण्याकरता तुम्हाला देवाचा प्रसादच घ्यावा लागेल. तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्यची शाश्वतम. 1000 वेळेला सांगितलं, आताही मला विषय आला म्हणून सांगतो ऐका. पैशाने वस्तू विकत घेता येतं, समाधान नाही. पुन्हा ऐका, पैशाने वस्तू विकत घेता येतं, समाधान नाही. अरे स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला ना, इंद्र पैशाने वस्तू विकत घेईल, पण इंद्राला सुद्धा पैशाने समाधान मिळू शकत नाही. म्हणून त्या SP कॉलेजला एक वाक्यच असं आहे, आय वॉज हॅपी थाउजंड वेन आय वॉज पुअर मन. हे विवेकानंदांचं वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ काय, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदतच नाही महाराज. तुम्ही बघा ना, कोटीचा बंगला, 2 कोटीचा बंगला, 6 कोटीचा बंगला, बंगला पाहतच राहावा. बंगल्याला नावही फार सुंदर दिलं राहतं, समाधान. बंगल्यात नुसत्याच कटकटी राहतात. बंगल्याचं नाव शांती सदन, आणि बायको नुसती 14 जानेवारी सकरात लागल्यासारखी हटतच नाही नुसती. काय करता त्याला, नाही हो समाधान. आमचे बंडाता ते एक सांगत असतात, समाधान सोडा रे. अरे लाख रुपयाची गादी विकत आणली तर त्याच्यावरची झोप विकत मिळत नाही. काय परिस्थिती श्रीमंत लोकांची, आज झोपा येत नाही. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत आणता येईल, पक्वान्न, पण भूक विकत मिळत नाही ना. सामान्य श्रीमंत माणसाला अर्धी चपाती, अर्धी खूप चतकुर चपाती अधिक झाली का तो म्हणतो करपट ढेकर आले, ऍसिडिटी होऊ लागली. आणि वारकरी बसलो 3-3 भाकरी एका वेळेला खातात. कोणी श्रीमंत आहे. श्रीमंती आणि समाधान ही भागच वेगळे. जरा गमतीने सांगू, साखर कारखान्याचा चेअरमन आहे,
पण डॉक्टर त्यालाच सांगतात आता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याची तूच खाल्ली, आता खाऊ नको, आता गोड खाऊ नको बघ, आंबट खाऊ नको बघ, तिखट खाऊ नको बघ, तुरड खाऊ नको. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नको एवढं सांगत नाही. काय करतात त्या साखरेच्या पोत्याला? अरे लाखांनी साखरेची पोते अशी समोर आहे त्याच्या, आणि चहा बिगर साखर. आता भिकारी नाही तर दुसरा कोण या? चेअरमन असून साखर खाता येत नाही, काय करायचं त्या चेअरमनला? पद महत्वाचं नाही, आरोग्यम धन संपदा. ते समाधान कुठे मिळतं माहिती? तेने सदा चित्ता समाधान. ते समाधान फक्त प्रभूच्या चरणात आहे, ते समाधान प्रसादामध्ये. म्हणून तुमचा प्रसाद लादलो. तुकोबराय सांगतो या आज देतो पोट भरी. देवाच्या कृपेने आणि प्रसादाने तुमचं पोट भरेल. पुरे म्हणाल तो वरी, तृप्त होईपर्यंत देणारा जगामध्ये एकच आहे, तो परमात्मा आहे. कारण तो पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पण यायचं कसं? तिसरं चरण. हे हळूहळू चाला, हळूहळू चाला, चाला, हळूहळू चाला, चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. हे कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, बोला अगदी पोट भरी, अगदी तो पोट भरी. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, माझी देतो पोट भरी, माझी देतो पोट भरी. परमार्थ कसा करायचा या चरणावर अवलंबून आहे सगळं. हळूहळू चला. परमार्थामध्ये येताना घाई करायची, करावी तातडी परमार्थी, पण फळाची वाट बघावी लागते. मला फळाची फळ लगेच मिळत नाही. पी हळदन हो गोरी असं लगेच होत नाही. तसं लोकाला माळ घातली का लगेच 2 दिवसात देव मिळवला पाहिजे. आमचे गुरुजी म्हणायचे 2 दिवसात तर दाताचं खाल्लेलं निघत नाही, तर देव कसा मिळेल? वाट बघावी लागते महाराज. परमार्थात उतावळं होऊन चालत नाही. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवताप शर्मी दुःख पिडले नव होत्या. त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक प्रसंग आलाय, त्याचा विस्तार करत नाही. ज्या वेळेला शिशुपालाबरोबर रुक्मिणी मातेचा विवाह ठरला गेला, हळद लागली शिशुपाळा, वृत्ती गुंतली गोपाळा. आणि सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून रुक्मिणी आई साहेबांनी भगवान श्रीकृष्णांच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं. किती सुंदर आहे तो. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराता, कानी कुंडल मकराता, मकराता. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. हे राजता सुकुमार, वदनाचा पुतळा, राजा सुकुमार, मदनाचा पुतळा. रवि शशिकला लोपलिया, रवि शशिकला लोपलिया, रवि शशिकला लोपलिया. कस्तुरी पर्वत चंदनाची मोठी, कस्तुरी पर्वत चंदनाची मोठी, चंदनाची मोठी, चंदनाची मोठी. तू
तुझे श्रीमुख सुंदर. अत्यंत सुंदर परमात्मा. हे सगळं वर्णन केलं आणि रुक्मिणी मातेने मनोमन प्रार्थना केली, मनोमन शपथ धारण केली. शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरावरी मी. सुदेव देव ब्राह्मणाला पत्र पाठवलं. 8 दिवस झाले सुदेव ब्राह्मण येत नाही. रुक्मिणी माता तळमळ करू लागली. पूर्वीचे लग्न महिना महिना चालायचे म्हणून 8 दिवस वाट बघत होती. द्वारका ते अमरावती कौंडण्यपूर हे अंतर दूरच आहे. रुक्मिणी माता शेवटी आपली आई तुळजाभवानी त्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये गेली आणि तेथून द्वारकेच्या दिशेला तोंड केलं आणि देवाला विनंती केली, कृष्णा हे बघा, तुमच्या शिवाय मी गळ्यामध्ये दुसरी कोणाची वरमाला घालून घेणार नाही. तुम्ही यायला उशीर जर केला ना तर ऐका, जन्म 1 2 पाता साता सहस्त्रावरी. हजारो जन्म घेल देवा, हजारो. पण शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा वरी मी तुमचीच वाट बघेल. एवढी प्रतीक्षा करावी लागते महाराज. लगेच्या लगेच देव भेटत नाही. जन्म जन्मांतराची तपश्चर्या खर्च करावी लागते, त्यावेळेला परमात्मा भेटतो. म्हणून महाराज सांगतात, हळूहळू चला पुढे, कोणी कोणाशी न बोला. अरे देशाची, धर्माची, अध्यात्माची, साधू संतांची सेवा केली ना, त्या सेवेच्या माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करू नका, तोंडातून ती सांगू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी काय ओव्या दिल्यात महाराज. शेतकरी पाबारीने पुढे पेरतोल मागून रासनी करून बी झाकून टाकतोय. अरे पेरायचं तर झाकायचं कशा करता. पेरलेलं बी जर झाकलं नाही तर ती बी वर पडेल. उन्हाच्या तीव्रतेने अंकुर नाहीसा होईल किंवा एखादं पाखरू ते बी खाऊन टाकेल. शेतकऱ्याच्या पदरात काय पडणार आहे. तशी तुम्ही अन्नदान काय असेल ते आपल्या वाट्याला आलेली सेवा ती स्वतः केली आणि प्रसिद्धी करता जर लोकापुढे सांगितले तर पुण्याचा नाश होऊन जाईल. हे बघा, संयोजकाने अनेकांची नावं घेतली पाहिजे का, अनेकांना प्रोत्साहन मिळतं, पण देणाऱ्याच्या मनामध्ये इतकं सुद्धा पाप येऊ नये का माझ्या स्टेजवर माझं नाव घ्यावं. एवढं जरी पाप आलं तर एवढी मोठी केलेली सेवा मातीत जाते. मा दिली चाली वाचा क्षय मागिल्या तपाचा. म्हणून परमार्थाचा झाकून केला पाहिजे, झाकून. आणि अशा झाकून केलेल्या सेवेमध्ये ताकद येते. आम्ही हजारो वेळेला सांगितलंय, आताही सांगतो. जसं तिळातिळाने पुण्याचा संचय करावा, कणाकणाने जसं धन मिळवावं लागतं, तसं तिळातिळाने पुण्याचा संचय करावा लागतो. जशी भरलेली घागर आहे पाण्याची, पण ती पाझरायला लागली ना, एक दिवस घागर रिकामी होऊन जाते. तसं एवढं मोठं पुण्य करून जर तुम्ही अनेक कारणाने जर ते नाहीसं करू लागलात तर जवळ असलेली पुण्याची शक्ती दूर निघून जाते. आणि पुण्य जर नसेल तर देव यत्किंचित कधी भेट देत नाही. त्याची 1-2 कारणं सांगतो. अनेकांनी ऐकलं, आता इथं सगळे आपल्या परिसरातलीच मंडळी आहेत आणि सगळे आमच्या माहेरवासीच मंडळी आहेत, त्याच्यामुळे अनेकांनी ऐकले, त्याच्यामुळे जास्त वेळ घालवत नाही. सुंदर पांडुरंगाचं मंदिर आहे बघा. मी पांडुरंगाची मूर्ती पाहिल्याबरोबर इतका समाधानी झालो, त्याच्या दर्शनातच समाधान मिळालं. वेदिले ओ मनतयाची गुणी, किती सुंदर मूर्ती, पाहतच राहावं, त्याच्याकडे बघत जा. एक सांगू, ज्या दिवशी तुमचं मन उदास होईल ना, उदास, त्यावेळेला पांडुरंगाच्या मंदिरात आणि देवाच्या चेहऱ्याकडे नुसतं एकटक पहा. एक काही क्षणात तुमची उदासी नाही दूर झाली तर आपल्याला येऊन विचारा. इतकं सुंदर मंदिर आहे महाराज. कोणतंही दुःख होऊ द्या तुमच्या अंतःकरणात, कोणतंही निराश व्हायचं नाही. ज्या क्षणाला दुःख होईल ना त्या क्षणाला मंदिरात या, फक्त त्या पांडुरंगाकडे पहा. मला पाहिली वेद लावी आणि बैशेजी वेदडोनी, अशी ती मूर्ती. हे बघा, दर्शनाकरता एखादा मनुष्य गेलाय, जात असताना सुंदर गुलाबाचं फुल घेऊन गेलाय, सुंदर गुलाबाचं फुल पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं, नमस्कार केला, तो निघून गेलाय. पाठीमागून एखादा मनुष्य आला आणि देवाच्या चरणावर तर सुंदर गुलाबाचं फुल पाहिलं, ते फुल उचलून नुसतं नाकाला लावलं तर जन्मभर केलेल्या पुण्यशक्तीचा नाश होतो. लक्षात ठेवा. राहू द्या, नंतर बांधा. देवाचे निर्माल्य कोण शिवी हाती, संकल्पते होती विकल्पते. मी काय सांगतो एवढा ऐका. देवाला वाहिलेलं फुल असेल, तुळशी असेल, बिल्बपत्र असेल, मंजुळा असतील, त्याचं निर्माल्य कचराकुंडीत टाकू नका, ते जमा करा आणि एखाद्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये त्याचा विसर्जन समर्पण करा, त्याचं विसर्जन करा. पण देवाला वाहिलेलं फूल, माल, पुष्प, तुळशी उचलून जर तुम्ही कचराकुंडीत जर टाकल्या तर सगळी तपश्चर्या आणि सगळी साधना तुमची पाण्यात जाईल. पुष्पदंतांनी शिवलिंगाच्या पिंडीवरलं एक बिल्बपत्र फक्त पायाने ओलांडलं तर जन्मभर केलेली शिवाची शक्ती, पूजा, पुण्याई नाहीशी झाली. म्हणून पहिलं कारण,
पुण्य नाहीसं होण्याचं देवाला वाहिलेलं जे निर्माल्य आहे ते तोडवू नका, ओलांडू नका. दुसरं, कधी परान्न खाऊ नका महाराज. सप्ताहाच्या सेवेमध्ये सहकार्य करा कोणत्या ना कोणत्या रूपाने. अहो ज्याच्या देवाला पैसाच लागतो असं कोणी सांगितलं? दुपारच्या वेळेला कधी मंडप दिसला, कचरा दिसला, आपल्या हाताने कोणी न विचारताना न कोणी सांगताना नुसता मंडप जरी झाडला तरी त्याला ते पुण्य मिळतं राजा. ज्याला जे होईल त्याने ते करा. पैसा द्यावा आणि अन्नदानच करावं असं थोडं आहे. ज्याला काकडा करता येईल त्यांनी काकडा करा, विनामूल्य करा. ज्याला भजन करता येईल त्यांनी भजन करा, गावच्या देवाची सेवा करत जा. ज्याला आरती करता येईल त्यांनी आरती करा, ज्याला भजन करता येईल त्याला भजन करा, ज्याला झाडून घेता येईल त्याला झाडून घ्या. ज्याच्याजवळ चांगली परिस्थिती त्यांनी अन्नदान करा, पण करा. काही सेवा केल्याशिवाय राहू नका. सेवेमध्ये ताकद आहे महाराज. सेवेमध्ये आपण केलेला संकल्प पूर्ण करण्यात फार मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. ज्याची सेवा प्रामाणिक आहे त्याचा केलेला संकल्प पूर्ण झाला म्हणून समजा. विठाला ठाला पाहुणा म्हणून कुठे जेवायला गेला, जेवण झालं, हात धुतला ना, 5-10 रुपयाची नोट काढत जा आणि त्या लहान मुलाच्या घरातल्या घरमालकाच्या असं हातावर टेकवा. लहान मूल नाही तुम्हाला सापडलं, त्याचं सहज देव घरी विचारा, त्याचं घरी खाल्लंय ना, हे 5-10 रुपये घ्या आणि त्याच्या दान दक्षिणे त्या देवाच्या पुढे दक्षिणा म्हणून ठेवा. कधी परान्न खायचं नाही, तुम्ही ग्रस्ती आहात, पुण्याचा नाश होऊन जातो. तिसरं कारण सांगतो, जे नियमाने गाथा ज्ञानेश्वरी वाचतात, जे नियमाने आळंदी पंढरीची वारी करतात, ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली असेल, चुकून त्यांनी कोणाच्या घरचा सत्यनारायणाचा प्रसाद खात बसवू नका. जोग महाराजांच्या चरित्रात आलंय, कमीत कमी वारकऱ्याने तरी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ नये वारकऱ्याने. पण जोग महाराजांना काय माहिती, वारकरी फुकटचं असलं तर हॉटेलचा चहा सोडत नाही तर प्रसाद कधी सोडणार आहेत? हां, ती सोडूच शकत नाही. पण ऐका, जे खाण्याकरता जन्माला आले त्यांचं सोडा, पण ज्यांच्या गळ्यात माळा आहेत त्यांनी साधू संतांनी सांगितलेलं ऐका, तरच त्याचा फायदा होईल. विठाला ठाला. आणखीन एक जाता जाता सांगतो, शक्यतो उंबराच्या झाडाखाली बसू नका मायबाप, त्याला नरसिंहाचा आशीर्वाद आहे. एखाद्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल ना, त्याने एक माळ नरहरी 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 या नामाचा जप करा, मग उंबराच्या झाडाखाली बसा. पण असं ऊन आहे, सावलीला बसायला दुसरं झाड नाही आणि उंबराच्या झाडाची सुंदर सावली पडली, सावलीला बसायला म्हणून उंबराच्या झाडाखाली जाल तर पुण्याचा नाश होईल. आणि आणखीन जाता जाता एक सांगतो महत्वाचं आहे, पद्मपुराण सांगतो. मी 10 श्लोक सांगू शकतो महाराज. इथं जे आलो, जे बोलतो ना, ते शास्त्राधारित सांगतो, याच्या व्यतिरिक्त माझ्या मनाचं आणि सांगोअंगी काही सांगत नाही. ऐका, वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देत बसायचं नाही. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर तो करायचा नाही. घडी घडी कोणाला आशीर्वाद देत बसायचं नाही. कोणी मेलं म्हणून योग्यता नसताना हातात माईक आला म्हणून श्रद्धांजलीची भाषण ठोकायची नाही. पुण्य तर जाईल, पण पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर तोंडाने विष्ठा खावी लागेल. हे त्या संतांची वाक्ये का ज्या संतांच्या मुखातून कधी असत्य शब्द बाहेर आला नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. म्हणून मी तुम्हाला सांगतो का केलेली सेवा सांगू नका, कोणी कोणाशी न बोला. मग महाराज नक्की काय केलं पाहिजे? अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, म्हणे साधा घाटे, म्हणे साधा घाटे, तेने भरून का पोटे, तेने भरून का पोटे, आजी आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, नका भरू पोटे, भरून का पोटे, आजी देतो पोट भरी, देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो बरे, पुरे म्हणाल, पुरे म्हणाल, पुरे म्हणाल, पुरे म्हणाल तो बरे, पुरे म्हणाल तो बरे, पुरे
पुरे म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो बरी पुरे पुरे म्हणाल तो बरी आनंद तो बोलवरी आनंद तो बोलवरी आज तो बोलवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने भरू नका पोटे. संसाराच्या पंचविषयाने मिळालेला जो रस आहे तो सेवन करू नका, कारण संसार विषय शिविता कोण तृप्त झाला. मग काय करा, देवाच्या परमानंदाचा प्रसाद मिळविण्याचा प्रयत्न करा. म्हणून देवाकडे या. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी विठोबा रखुमाई जय रघुमाई रघुमाई विठोबा रघुमाई पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी योबा महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज देवी जय 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 हरि जय जय रघुबार कुमाई जय जय विठोबार कुमाई रघुबार कुमाई विठोबार कुमाई रघुबार कुमाई विठोबार रघुबार विठोबार कुमाई हे दश चरित्र केले नारायणे रांगता रांगता हे दशे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखिता रांगता बोधने राखिता माझी वाणी नाम ऐसे दिल प्रेम गीत ऐसे दिल प्रेम का गीत नाम वरडे नाम ऐसे दिल प्रेम गायित ऐसे दिल प्रेम का गीत 5000 वर्षापूर्वी आणि भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा अवतार झाला द्वापार युगाच्या अंतिम चरणामध्ये. का झाला आपल्याला ज्ञात आहे. 25 वर्ष आपण काल ऐकताय. पृथ्वीवर कंस चाणूर वैक्रदंत जरासंग पुंडरकश महाबही बलाढ्य दैत्य जन्माला आले. इतकं पाप वाढलं महाराज. नामदेवराय सांगतात उन्मत्त झालेले राक्षस होते. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओजे त्यांचे. दिदला क्षेत्रा सरुषे मुनी सर्व न पूजिते देवा कोणी एक. केलं काय, राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने. गोहत्या घडू लागली. सामान्य प्रजेला त्रास होऊ लागला. साधू संतांचे याज्ञिके यज्ञ बंद झाले, कीर्तन बंद झाली. इतका अत्याचार झाला आणि पृथ्वीवर पापाचा भार बोजा वाढला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापेक्षा जाय. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाला विनंती करू लागली. सगळे देवता भगवान शंकरांसहित क्षीरसागरावर आले आणि प्रार्थना करू लागली. भगवान कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. देवाची स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. चिंता करू नका, मी देवकीच्या उदरी आठवा म्हणून येणार आहे आणि सगळ्या पृथ्वीवरचा पापाचा भार नाहीसा करणार आहे.
अवतार कार्याला सुरुवात झाली. काही देवता गोप झालं, कोणी गोपी झालं, कोणी गाई झालं, कोणी वासर झालं. देवानी श्रीधामातून वृंदावन नावाची नगरी खाली पाठवून दिली. रुक्मिणीला म्हणजे लक्ष्मी आई साहेबांना सांगितलं, विदर्भामध्ये अमरावती नावाची राजधानी आहे, त्या अमरावतीमध्ये कौंडण्यपूर आहे, त्या कौंडण्यपूरमध्ये राजा भीमकाच्या पोटी रुक्मिणी या रूपाने तुम्ही अवताराला या. शेषाला सांगितलं, मागच्या जन्मात तुम्ही लक्ष्मण झालात, 14 वर्षे माझ्या बरोबर राहून वनवास पत्करला, उपवाशी राहिलात, धरणीवर पाठ टाकली नाही, आता माझे थोरले बंधू तुम्ही व्हा. यादव समग्र भारे तुम्ही सगळ्या देवदेवतांना. आणि भगवंतांनी काम दिलं. इकडे मथुरा राजधानी आहे, या राजधानीचा राजा उग्रसेने महाप्रतापी आहे, सत्यवचनी आहे. काय कोणास ठाऊक महाराज, त्याच्या पोटी असं मूल जन्माला आलं ज्याचं नाव कंस, अत्यंत दुराचारी आहे. एक वाक्य सांगू जाता जाता, ऐका बरं. अरे चांगली मुलं जन्माला येण्याकरता सुद्धा आई बापाला तपश्चर्या करावी लागते, फुकट चांगली मुलं जन्माला येत नाही. ज्ञानोबा जन्माला येण्याकरता त्यांच्या आईने रुक्मिणी मातेने इंद्रायणीच्या तटावर असलेल्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, 1.25 लाख. त्या तपश्चर्येने ज्ञानोबा जन्माला आले. म्हणून गर्भाधान जी अवस्था आहे ना, गर्भाधान ती अत्यंत महत्वाची आहे. ही वेळ फसली का पुढलं जन्मभर पश्चातापच करावा लागतो. आईचं उदर पवित्रच आहे, त्यात वाद नाही, पण बापाच्या संस्काराचं रेत बीजांकुराप्रमाणे ते पडावं लागतं. त्यावेळेला होणारं पीक संतती रूपी चांगली जन्माला येते. महाराज सांगतात, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. आपली संतती फार योग्य पाहिजे. उग्रसेनाला दुराचारी कंस नावाचा मुलगा झाला, त्यांनी बापाला सिंहासनावरून खाली ओढलं आणि कारागृहामध्ये टाकलं, स्वतः शासक झाला. आता एखादा दुराचारी शासक झाल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे काय सांगायची गरज आहे. जिकडे तिकडे अत्याचार, जिकडे तिकडे पापच पाप पिकवू लागलं. सगळे संत ऋषीमुनी विनंती करू लागले, त्राहिमाम त्राहिमाम. पण घडा भरल्याशिवाय देव सुद्धा काही करू शकत नाही. कंसाला चुलत बहीण, सख्य बहीण आहे, तिचं नाव देवकी आहे. देवकी लग्नाला उपवर झालेली आहे. देवकीचा विवाह शूरसेन पुत्र वसुदेवाबरोबर झाला, तो गोरज मुहूर्तावर झाला. आपल्याकडे भारतीय हिंदू तत्वज्ञानामध्ये गोरज मुहूर्त अत्यंत पवित्र मुहूर्त मानलेला आहे. अशा गोरज मुहूर्तावर वसुदेव देत देवकी बहीण. झालं काय? लग्नामाजी विघ्न झाली आहे का? लग्न लागलं. देवकीला बोळवण करण्याकरता रथामध्ये बसवलेलं आहे, तिची बोळवण झालेली आहे. तिला मथुरा ग्रामातून तिची प्रदक्षिणा निघालेली. आणि एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये तिच्या सासरी ज्या वेळेला कंस तिला घेऊन निघाला ना, त्या क्षणाला आकाशवाणी झाली, कंसा आकाशाची वाणी सांगित असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. काय? 8 आईचा पुत्र वदिल तुदशी ऐकोनी मानशी क्रोधावला. हे वेड्या, ज्या बहिणीवर इतकं प्रेम करतो ना तू, का जिच्या करता तू सारथी झाला, तिचाच 8वा मुलगा तुला मारणार आहे, तुझा शत्रू आहे, तुझा काळ आहे. रागवलेला कंस, ज्या बहिणीवर जीवापेक्षा अधिक प्रेम केलं तिचा मुलगा जर माझा शत्रू असेल तर हिलाच कशाला जिवंत ठेवायचं. घेऊन या खड्ग मारा या धावला. कमरेची तलवार उपसली आणि देवकीच्या नरडीला लावल्याबरोबर हात जो धरिला वसुदेवे. महाराज वसुदेव सत्यवचने होते. एक सांगू, सत्याच्याच घरी परमात्मा येतो, असत्याच्या घरी नाही. विठाला ठाला. ज्याला आपल्या घरी देव यावाई इच्छा आहे ना, त्यांनी जीवनामध्ये फक्त सत्यव्रताचं आचरण करायचं. बघ, सत्य बोले फुके. जे सत्य बोलतो, जो सत्याने व्यवहार करतो, भगवान आपणहून त्याच्या घरी येतो. याचं उत्तम उदाहरण वसुदेव आहे. वसुदेवाने म्हणलं, कंसा तू राजा आहे, स्त्री हत्या करणं मोठं पाप आहे. हे बघ, मी शूरसेन पुत्र सत्यवचनी वसुदेव तुला वचन देतो, देवकीला होणारी सगळी मुलं मी तुझ्या ताब्यात देईन, पण माझ्या पत्नीला काय मारू नको, कारागृहात ठेव. वसुदेवकीला कारागृहामध्ये ठेवलं. कालांतराने देवकीला मुलगा झाला. ठरलेल्या वचनाप्रमाणे वसुदेवाने त्या बाळाला घेतलं आणि कंसाच्या ताब्यात दिलं. मला सुंदर मूल, लहान मुलांनी सुंदर फुल पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही. वसुदेवाचं ते सुंदर मूल पाहिलं. कंसाने मनात विचार केला, मला मारणारा 8वा आहे. पहिल्याने काय अपराध केलाय वो? हातात आलेलं बाळ त्यांनी वसुदेवाकडे दिलं आणि इतक्यात नारदाची स्वारी झाली. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. नारदाने सांगितलं, कंसा हातात आलेले शत्रू तू परत वसुदेवाजवळ दिला. कंसाने सांगितलं, मला मारणारा 8वा आहे. मग पहिल्याने काय अपराध केला, कशा करता त्याला मारावं? नारदाने सांगितलं, तू मूर्ख आहे.
मोजरणं तुझा नाही, तुझा बाप आहे. तू इतका चतुर आहे, तू सरळ मोजशील 1 2 3 4 5 6 7 8. आणि देवाने जर खालून मोजायला सुरुवात केलं तर ते त्याने ठरवणार आहे कोणता मारायचा आणि कोणत्याने मारायचं. हे बघ, एकही बाळ ठेवू नको. 6 मारित दुराचारी. 6 मुलं मारली. 7व्यांदा देवकी गरोदर राहिली. देवाने मायेला सांगितलं, 7वा गर्भ देवकीच्या पोटातून काढला. वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणीच्या उदरात घातला. त्याचं नाव बलराम आहे. कंसाला वाटलं मी 6 मुलं देवकीची मारली म्हणून गर्भ घाबरला आणि तो गळाला. त्याला माहितीच नाही देवानी 7व्या गर्भाची व्यवस्था रोहिणीच्या उदरामध्ये केलेली आहे. 8व्या अवताराला सुरुवात झाली. देवकीचे तेज जसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळ तसे. महाराज, अंगुष्ठ प्रमाण भगवंतांनी देवकीच्या गर्भात ज्या क्षणाला प्रवेश केला ना, कारागरे सूर्यप्रकाशापेक्षा अधिक प्रकाशित झाली. तो देवाचा स्वतःचा प्रकाश होता, तो मायेचा नाही. त्या प्रकाशाने नजरा आपोआप बंद होऊ लागल्या, अंधारे येऊ लागल्या. असं देवकीचं तेज लकलकाट त्या कारागृहामध्ये पडलं. कंसाने चौपट पहारेकरी सावट ठेवले. महाराज, मुंगी मनाने जाईल की त्या कारागृहात काय जाण्याची ताकद आहे, अशा प्रकारचा कडेकोड बंदोबस्त ठेवला. देवाने अवतार करायला सुरुवात केली. ठरलेल्या दिवशी देवानी श्रावण वद्य अष्टमी, रोहिणी नक्षत्र आहे, 2 प्रहर रात्र आहे, बुधवार दिवस आहे आणि शंख चक्र गदा पद्मधारी भगवान 8 वर्षाची मूर्ती आणि मथुरेच्या कारागृहामध्ये प्रगट झाली. अयोनी संभव नो एका श्रमी नामयाचा स्वामी प्रगटाला. 8 वर्षाची बाळमूर्ती देवकी पुढे उभी राहिली. देवकीने विनंती केली, प्रभू 8 वर्षाचा होऊन आलात, मला कोण तुझी आई म्हणेल, आपण लहान व्हा. देवकीने विनंती केली आणि भगवान लहान झाले. जसा भगवान लहान झाला तशी देवकी रडायला लागली आणि मालकाला सांगू लागले, अहो बघता ग, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. देवाने लहान असताना ते विचारलं, आई तू रडते का? मला पाहिल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख, मला पाहिल्यानंतर जीवनामध्ये आनंद मिळतो आणि तू रडते. तिने सांगितलं, बाबा तुझ्या मामाने या दुराचारी कंसाने तुझी 6 भाऊ अगोदर मारले, तो तुलाही मारेल कळाल्याबरोबर, म्हणून मी व्याकुळ झाले. भगवान लहानपणातच बोलू लागले, आई चिंता कशाला करते, मी मरण्याकरता नाही, त्याला मारण्याकरता आलोय, तू चिंता करू नको. पण सांगितलं, बाबा आता माझी इथली वेळ संपली, आता एक काम करा, मला इथे ठेवू नका. मग काय करा? मैदाच्या घराला, मैदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. बदलून म्हणा, बदलून. मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, आनंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. माया उबादली तेथे, माया उबादली तेथे, देवी माझा आणि येते, देवी माझा आणि येते, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, तुमच्या दोघांचे जेव्हा तुम्ही काल्याचं कीर्तन घेतलं, त्यात नाही आता तुमचं काय भांडवल असेल ते इथं वापरा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणून घ्या. नाही तर मी काकाला म्हणलं असतं, म्हणलं नको काल्याचं कीर्तन. मग कळालं राऊत बाबा आहेत, दानवे महाराज आहेत, म्हणजे नवीन नवीन चाली आम्हाला ऐकायला मिळते. ह्यात आम्ही म्हणतोय आमच्या गावाकडं, तुम्हाला कशाला बोलवलंय? मग विठाला विठाला विठाला. नवीन झालं पाहिजे, नवीन. बघा मग कसं म्हणायचं तुम्हाला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. देवानी माया शक्तीने, देवाला काय अशक्य आहे महाराज? नवल केवल केवडे. टोपली अगोदरच होती. वसुदेवाने आपल्या खांद्यावरचं वस्त्र टोपलीमध्ये ठेवलं. नंद नंदन आनंद घन भगवान श्यामसुंदराला टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपली उचललेला कमळापती, पायाची बंधने गळती. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. पहारेकरी योग निद्रेमध्ये गेले आणि भगवान डोक्यावर घेऊन वसुदेव यमुनेच्या काठावर आले.
यमुना मैया देवाच्या दर्शनाकरता वाट बघत होती आणि अशा वेळेला वसुदेवाने पाण्यामध्ये प्रवेश केला. यमुनेचा पूर वाढला. यमुनेने भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या पायाचं दर्शन घेतलं. पुर चढला चाट त्या शिलावित अंगुष्ठ. आणि दर्शन झाल्याबरोबर यमुना ओसरले आणि देवाला गोकुळामध्ये जाण्याकरता रस्ता मिळाला. इकडे गोकुळामध्ये यशोदेला माया नावाची मुलगी झाली. हे बघा, ज्या क्षणाला यशोदेला मुलगी झाली ना, तिला माहीत नव्हतं ती गाढ निद्रेमध्ये झोपी गेलेली होती. पण ज्या वेळेला कृष्ण परमात्मा अवताराला आला त्यावेळेला सगळं जग जागं होतं. त्याचं कारण आहे, माया जन्माला आली, ती झोपेत आली. आणि परमात्मा जो अवताराला आला तो जागीपणात आला. मायेचा स्वभाव आहे, माया का प्रवेश करू लागली का समजायचं माणूस झोपला म्हणून समजा. अशी मायेने त्या सगळ्यांना झोपवलं. गाढ निद्रेमध्ये होती यशोदा. वसुदेव जवळ गेले, टोपलीतला कृष्ण, माया बाजूला केली, टोपलीतला कृष्ण परमात्मा यशोदेच्या जवळ ठेवला आणि माया घेऊन निघाला. माया कारागृहात आली. महाराज रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूत. दूत उठले. कंसापर्यंत बातमी पोहोचली, सरकार तुमचा शत्रू जन्माला आला. तो पळत आला. देवकीच्या हातामध्ये मुलगा का मुलगी त्यांनी पाहिलं सुद्धा नाही. एखाद्या खाटकाप्रमाणे त्यांनी त्या देवकीच्या हातातून हिसकावून घेतलं बाळ, त्याच्या पायाला धरलं, गरगर फिरवलं, आपटून मारणार, हातातून निष्ठून गेली. आकाशवाणी झाली, तुझला गेवदी उपजला मजादी. इकडे ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा पाहिल्याबरोबर सगळ्यांना आनंदी आनंद झाला. गवळणी एकमेकाला सांगू लागले, हा गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळ म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळ म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एका धावी की पुढे एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट म्हणे. 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 गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आमच्याकडचा जर गायक असतं ना, गवळण गवळण म्हणते गवळणीला, तिला असं झोल देऊन म्हणतात हो आपल्या गावाकडली मंडळी. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक दहावी एकी पुढे ताटी वाटी सुंट सुईणीची गलबल झाली, दाशी दनी हेल झाली. इकडे देवाला कळालं आपला शत्रू जन्माला आला. त्यांनी दरबार भरवला. कोण माझ्या शत्रूला मारणार? पहिली पुतना उभी राहिली. पुतनेने कालकुट्ट नावाचं विष धारण केलं. गोकुळामध्ये जन्माला आले. 8 दिवसाच्या आत सगळी बालकं तिने मारली. होता करता करता ती यशोदेच्या म्हणजे नंदाच्या राजवाड्यात आली. स्वरूप सुंदरा देवंगना, इतकं सुंदर रूप धारण केलं पुतनेने. यशोदेने आपल्या कान्हाला स्नान घालून पाळण्यामध्ये टाकलं होतं. ती झोका देत होती. भगवान झोपेचं सोंग घेत होता. भगवान विचार करू लागले, बोनीचं गिरायक आहे तर तोपर्यंत एखादी झोप होईल आपली. आणि इतक्यातच पुतना आली. यशोदे! पुतनेने यशोदेला पाहिलं आणि यशोदेने पुतनेला पाहिलं. दोघांची नजर झाली. पुतनेने इतकं सुंदर रूप धारण केलं होतं महाराज. यशोदेने विचारलं, आपण कोण आहात? अगं मला ओळखलं नाही, मी तुझी बहीण आहे. तिथं 5 मिनिटं विचारच करत होती, मी कशी नाही ही कशी. तिथं सुंदर रूप आणि मी अशी. ती म्हणाली, हे बघ विचार करू नको, तुझ्या लहानपणातच माझं लग्न झालं. मला मालकाने कधी तुझ्याकडे येऊ दिलं नाही, पण तुला खूप वर्षांनी तपश्चर्येने झालेला मुलगा आहे. तुझा कान्हा पाहण्याकरता मी आले, तुझा कन्हैया दाखव. यशोदा म्हणाली, हे बघा आत्ताच नाव घातलं आणि त्याला पाळणं टाकलं, तो झोपी गेला. देव मनात म्हणत होते, मी काय कीर्तनाला येणारा श्रोता वय झोपायला आणि पंक्तीला उठायला? हां, माझं बोनीचं गिरायक आहे.
झोपून कसं चालेल मला. भगवान हसले. हसल्याबरोबर पुतणीने पाहिलं आणि देवाच्या रूपाला पाहिलं. पाहिली या वेद लावी. पुतणीला क्षणभर समाधी लागली. तिने डोळे उघडले. मनात विचार केला मी काय त्या दर्शनाकरता नाही, याला मारण्याकरता आले. आपल्या स्तनाला लावल्याबरोबर देवाने पाहिलं, दूध प्राशन केलं, मग विष प्राशन केलं, मग रक्त प्राशन केलं आणि पंचप्राण प्राशन करत असताना पुतना कासावीत झाली. तिच्या लक्षात आलं इतर बालकासारखा हा नाही, हा वेगळा आहे, हा परमात्मा आहे. आणि मग कासावीत झालेल्या पुतणीने विनंती केली, मुंच 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 मुंच, अरे मला सोड, अरे मला सोड, मला सोड. देव म्हणत होते एक तुम्ही कोणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. हे बघ तुला कायमची मुक्त करतो, कटकटच नको आता. ही पुतना कंटक नष्ट केली. देवाने पुतणीला मारलं. माबळ भट्ट नावाच्या दैत्याची फजिती केली. अगासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर, वत्सासूर अनेक असुर देवाने मारले आणि भगवान रांगायला लागले. रांग तो रंगणी चोरित लोणी चोरित लोणी रांग तो रंगणी चोरित लोणी रांगणी चोरित धावून धरती गवळणी धावून धरती गवळणी बांधित चरणी देते गळाने चरणी देते यशोदे साजणी यशोदे साजणी दैद भक्षण कमलने नवल केले साजन कृष्ण आलवा परमणी मागेला कृष्ण आळवा आळवा परतीन मागेला कृष्ण आळवा आळवा. कसा रांगला तळवे तळवे तळ हात तळहात तळहात टिकीत तळहात तळहात टिकीत तळहात तळहात टिकीत तळहात तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत 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 रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच तळखात तळखात देखीत तळखात 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 देखीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेके डाव्या गुडघ्याने रंगणी रंगनाथ तो म्या देखील असे. रांगता रांगता भगवान मोठे झाले, कारण 11:15 वाजल्याने लगेच मोठा झाला देव. पेंड्या सुदाम्या वरजा वातकड्या मधुमंगल सगळे बाळ गोपाळ जमा केले. देवानी सगळ्यांकडे पाहिलं, सगळे सुकलेले गोपाळ होते. भगवान म्हणू लागले का रे गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समुदाय. आपल्याकडे एवढ्या भरपूर गाया, दही दूध तूप लोणी भरपूर असताना तुम्ही अशी काडी छापका कृष्का. त्यावेळेला सगळ्या गोपाळांनी म्हणलं देवा तुझी आई यशोदा आहे बघ, तुला लोणी खायला देते लोणी, आणि आमची आई देते ते ताक खायला, आणि ते फळूक पाणी. त्या ताकाने कुठे तब्येत होत असते का रे. सगळा माल त्या मथुरेच्या डेअरीला जातो बघ. आई काहीच देत नाही आम्हाला. देत नाही मग चला आपण चोऱ्या कर. चोरी देवानी सांगितलं चोरी करायची. गोपाळाने म्हणलं देवा तुला लाज वाटली पाहिजे, तूच सांगितले गीतेमध्ये चोरी करणं पाप आहे आणि आम्हाला चोऱ्या करायचं शिकवतो का. देवानी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. गोपाळा हो, हक्काची वस्तू जर मागून नाही मिळाली तर विनंती करा, विनंती करून नाही मिळाली तर संघर्ष करा, आणि संघर्ष करून जर नाही मिळाली तर मग चोरी करा, पाप लागत नाही. पण वस्तू आपली पाहिजे, आपली वस्तू हक्काने मागा. नाही मिळत विनंती करा. पाया पडून नसलं देत तर मग एका हाताचे लगेच 2 हात करा, साम दाम दंडा निभेद. आणि नाही जर ऐकलं चोरी करा. अरे चोरी करायला गेलो ना आईने जर पकडलं तर ती मोगरी खाली किती मारी. एक तर अगोदरच ती राग करते. हे बघ मला चोरीचा मंत्र आहे तो देवाने सांगितलं. काय मंत्र आहे. चोरीचं शास्त्र ज्या ऋषींनी बनवलं त्या ऋषींचं नाव कफल्लम ऋषी. चोरी करत असताना कफल्लम 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 असं म्हणालं का चोर चोरी सापडत नाही. कृपया प्रयोग करू नका, मी काय केलेला नाही, मी जे वाचलंय तेवढंच तुम्हाला सांगतो. आता सीसीटीव्ही कॅमेरे माझा ऐकायला लगेच रात्री प्रयोग करा, कालेचा प्रयोग रात्रीचा काही करू नका. देवाने नवनीत चौर्य मंडळ स्थापन केलं आणि चोरी करण्याकरता निघाले. भगवान कुठेही जात नव्हते, घर पाहुणे एकांताचे. मुळात गवळणीने ती विनंती करावी, कृष्णा
अरे आम्ही का संसार करायला आलो? अरे आम्ही पराधीने, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. हे बघ, आम्ही सुनरूपाने या ठिकाणी आलोय, आम्हाला परतंत्र आहे. अरे आम्ही तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, पण तू आमच्यापर्यंत येशील ना रे. अरे ये, कोणतंही कारण घेऊन ये, पण ये. म्हणून भगवंतांनी सगळ्यात सोपं कारण निवडलं, ते म्हणजे चोरीचं कारण. ना ते एरवी तो नंदाचा बाळ आहे महाराज. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे, जेव्हा हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. भगवन चोरीच्या निमित्ताने गोपिकांच्या घरी जाऊ लागला. अधिक आता धिंगाणा वाढवू लागला. गोपिका त्रासू लागल्या आणि त्या सगळ्या तक्रारी आता यशोदा मैयाकडे गाऱ्हाणे रूपाने जाऊ लागल्या. हा, यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 पण झालं काय? गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी. हा, गवळणी सांगती गाराणे, रात्री आला चक्रपाणी. हा, खाऊनी दही दूध तुपलोनी, अवघी फोडली विरजनी. आवडी दूध तुपलोनी, अवघी फोडली विरजनी. हे ग बाई आम्हाशी पाहावे ना, धरू जाता सापडे ना. हे बाई आम्हासी पाहावे ना, धरू जाता सापडे ना. दुसरी आली धावत, गजाने बाई काय केली मात. दुसरी आली धावत, गजाने बाई काय केली मात. काय केलं? मुखाशी मुख तुंबन देत, गळ्यामध्ये हात घालेत. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालेत. हे ग बाई आम्हाशी पाहावे ना, हे ग बाई आम्हासी पाहावे ना. तिसरी आली धावूनी, गजाने बाई काय केली करणी. काय केलं ग? पतीची दाढी माझी विणी, दोन्हीशी गाठ देऊनी, गाठबाई कोणीची सुटी येणं. यशोदे बाळ तुझा काना, कुठे वर सोसो धिंगाणा. अशा अनेक गवळणींनी तक्रारी सांगावं, पण यशोदेने काय म्हणावं माहिती? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, गे बाळ सगुण गुणा. बाळ दिसतंय गोचरवाने, गे बाळ दिसतंय गोचरवाने, बाळ दिसतंय गोचरवाने, बाळ दिसतंय गोचरवाने. लटकत घे बाळ गे गोकुळच्या नारी, लटकत घे बाळ गे गोकुळच्या नारी, लटकत घे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. सावळा गचमना माझा, गवळणीचा खिंडे राजा. अशा अनेक प्रकाराने यशोदेनी समजूत झाला हवी, पण गोपिका मात्र आता ऐके नाही गेल्यात. यशोदे येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दह्या दुधाचे बक्षिरे ओलंडिले ताकाते. परवाला आमच्या घरा, दारी निधला होता म्हातारा, घेऊन येता का डेरा फोरा गाव सैरा त्यावरी. शेवटी यशोदा माता कंटाळून गेली. कृष्णा काय उणे काच करीतो शे चोरी. हां, भगवंतानी शेवट चोरी करायचं काय थांबेच ना. मग यशोदा मात्र कंटाळली. एक सकाळची वेळ आहे, देवाने आपण चोरी करतोय आईलाच कळव म्हणून सकाळच्या वेळाने यशोदा माता घुसळून करू लागली. घोमा घोमा करे ते म्हणता पाठ नाही. ठाला विठाला ठाला. श्री गुरु जंगले शास्त्री महाराज इतकी गोड गवळण म्हणतात, ती खूप गोड.
अशा अनेक गवळणी आणि यशोदा मैयापर्यंत गाराणी सांगू लागल्या. शेवटी यशोदा कंटाळी सांगितलं, कृष्णा आता इथं थांबायचं नाही. खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेटी. गोदने चारावया जातो शारंग पाणी. हे सगळं काल्याचं कीर्तन विसरून जा. याच्यात काय हे सतत ऐकलेलं आहे. मी सांगतो तो 2 मिनिटं फक्त लक्षपूर्वक ऐका. देवाने 5000 वर्षापूर्वी गाया राखल्या आणि 30 शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून. कमी कमी महाराष्ट्रातले आपण आहोत आणि शेतकरी आहोत. प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जर्शी गाई सांभाळा न सांभाळा, तुमच्या दुग्ध उत्पादनाकरता तो तुमचा भाग आहे. पण आपल्या दरवाजामध्ये एक देशी गाय ठेवा महाराज. गाव विश्वस्य मातरा. एक ओबी नातवानांची दये देशी गोहत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे. अरे या देशामध्ये किती गोहत्या घडतायत, किती गोहत्या. हळूहळू हळूहळू पाऊस कमी 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 होऊ लागलाय. एक सांगू, एखाद्या मुलाची आई जन्मतात जर मेली ना, तर ती गाय त्या मुलाला जन्मभर आपल्या स्तनातलं दूध पाजते महाराज. जरा क्षमा मागून बोलतो. आपली आई फार झालं तर 2 वर्ष दूध पाजेल, ती फॅशनच्या जमान्यातली आई नसावी. आता अलीकडे आई स्तनाला मूल लावत नाही का, तिचे सौंदर्य कमी व्हायला लागले. ती आई का पुतना याचाच आता विषय मोका. त्या पुतण्याने तरी कृष्णाला आपल्या स्तनाला लावलं. अलीकडच्या आया बालपणातच आपल्या मुलाच्या तोंडामध्ये बाटल्या द्यायला लागल्या. काय विचित्र पद्धती. पण गाय मरेपर्यंत आपल्याला दूध पाजते मरेपर्यंत. एक पहिलं कारण. दुसरं आयुर्वेदातलं कारण सांगतो, ज्याला नॅचरल दमा झालेला, नॅचरल दमा. गिरगाय ना गिरगायच्या त्या दावणीमध्ये तासभर, अर्धा तास, 15 मिनिटे, 20 मिनिटं दररोज झोपा. असं 5-6 महिने जर तुम्ही रेग्युलर झोपलात, तिच्या श्वासोश्वासातून बाहेर पडलेला जो वायू आहे, तो वायू जर दमा झालेल्या माणसाच्या पोटात जर गेला ना, तुमचा कसलाही दमा असू द्या, कसलाही, दुरुस्त झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, हे आताचे इंग्लिश कुत्रे जे तुम्ही पाळता ना घरी आणून, त्या कुत्र्याच्या केसाने आणि घोड्याच्या केसाने आणि मांजरीच्या केसाने जर दमा जर झाला ना तुम्हाला, तर जगात तुमचा दमा कोणी दुरुस्त करू शकत नाही महाराज. कुत्र्याला फार जवळ घेऊ नका. मी गाव आणि नावं सांगतो का, पुणे जिल्ह्यामध्ये बानेर नावाचं गाव आहे. तिथं एका जोडप्याला सारख्या कुत्र्याच्या सहवासाने रॅबिज नावाचा आजार झालाय. कुत्र्यासारखे लाखायला लागले ते नवरा बायको, कुत्र्यासारखे. सावध व्हा. ती कुत्रे, त्यांचा केस, त्यांचं शरीर, त्यांच्या अंगावरची कातडी माणसाला फार हानिकारक आहे. विठाला आणखीन एक सांगतो, ज्याला नवीन कॅन्सरची लागण झाली, नवीन कॅन्सरची लागण झालेल्या रोग्याने एक काम करायचं. गिरगायचं फुलपात्र भर गोमूत्र घ्या, त्याच्यात लिंबाभर शेण घ्या, ते त्याच्यात मिसळा. पांढऱ्या धूत वस्त्रामध्ये 10-11 वेळेला ते गाळा आणि ते रसायन दिवसातून 4-4, 8-8 वेळेला घ्या. बरं, देशी गाईच्या गोमूत्रात आणि शेणामध्ये अशी ताकद आहे का कसलाही कॅन्सरच्या नवीन लागलेल्या पेशी असू द्या, कसल्याही, त्या क्षणार्धात नाहीशा करण्याची ताकद आहे. आळंदीला 100 वर्षापूर्वीची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. त्यांच्या अध्यक्ष संदीपान महाराज आहेत, ज्याचं अलीकडचं नाव उस्मानाबाद आणि प्राचीन नाव धाराशिव, ते कळंब तालुक्यातले. त्यांच्या थोरल्या भावाला कॅन्सर झाला. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलने त्यांच्या सगळ्या बॉडीचं चेकअप केलं. लक्षात आलं कॅन्सरच्या पेशी सगळ्यात जास्त शरीरामध्ये पसरल्यात. आता ही व्यक्ती जगणार नाही. योग चांगला, रामदेव बाबा उस्मानाबादला आले, त्यांनी नाडी परीक्षण केलं. गुजरातमध्ये कॅन्सरचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, वाघेरा नावाचं गाव आहे, वाघेरा, जिथं फुकटपैकी उपचार दिला जातो. 1 वर्षभर त्यांच्या भावाला तिथं कॅन्सरचा विलास करण्याकरता ठेवला. 1 वर्षाच्या आत गाईच्या आणि शेणाच्या पासून बनवलेली जी नॅचरल औषधं ती खाऊ घातली. त्यांचा कायमचा कॅन्सर नाहीसा झालाय. पंडित महाराज आता 2-2 कीर्तन करतात. ही तिच्या गोमूत्राची ताकद आहे. खोटं वाटलं तर मी घरी सांगतो, तो प्रयोग करा. काय करा, हे पाणी वाटल्याचे जग आहेत ना, स्टीलचे जग, 2 जग गोमूत्र भरवा. जर्शीचे नाही, देशी गाईचे. एक तांब्याची पट्टी घ्या विधभर, लहान मुलांच्या कंपाच्या स्केल असतात तशा. एक तांब्याची पट्टी आणि एक जर्मनची पट्टी त्या गोमूत्रामध्ये टाका. 2 कोणत्याही वायरी घ्या, कोणत्याही, त्याचे 2ही तोंड सोलायचे. 2 तोंड पट्टीला जॉईंट करायची
आणि 2 तोंडावरची राहिलेली भिंतीवरचं एक शेलवर घड्याळ आहे, शेल काढून टाका आणि शेलच्या जागेवर त्या वायरी जोडा. 1 महिना घड्याळ नाही चाललं, 1 महिना तर ज्ञानेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी भीक मागेल पण कीर्तन करणार नाही. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये 1 महिना घड्याळ चालतं महाराज. साधा प्रयोग सांगतो. डिलेव्हरीला आलेली आपल्या घरची जर मूल असेल, एखादी सुनबाई असेल आणि सिजर करायला जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर 2 दिवस अगोदर फक्त देशी गाईचं दूध घ्या, त्याच्यात चमच्याभर तिथंच गोमूत्र टाका, हे थोडं शेण टाका आणि पंचगव्य तयार करतो तसं मिसळा. फक्त त्या मुलीला सांगायचं नाही का, कदाचित ती पिणार नाही, किळस करीन. आणि असं आहे फक्त दिवसातून एका दिवशी 3 वेळेला द्या. नॅचरल जर नाही डिलिव्हरी झाली तर आपल्याला येऊन सांगा, द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. नॅचरल एवढी ताकद आहे महाराज त्याच्यामध्ये. देशी गाय व्यायला झालेली असेल आणि तिच्या वासराचं तोंड जर असं समोर आलं असेल, गाईला द्विमुखी म्हणतात, द्विमुखी. अशी द्विमुखी गायीचा प्रसंग असेल, अशा वेळेला तिला 1 प्रदक्षिणा करा, समग्र पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं महाराज. समग्र पृथ्वी प्रदक्षिणेचं. गायी द्विमुखी असताना तिची 1 प्रदक्षिणा केली तर 1 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. किती किती सांगू तुम्हाला. ज्या मुलीला अपत्य होत नाही ना, वांज 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 तिचे कान कंटाळून गेले, तिला टेस्टो बिबिन हे करायची गरजच नाही. विनाकारण पैसे घालू नका. आपल्या पंचकुर्शीत जर एखादी काळी कपेला गाय असेल तर मालकाकडून वर्षभर तुमच्या घरी आणा. तिथं 1 चमच्याभर गोमूत्र सकाळी उठल्या उठल्या जसं कोमट पाणी पितो तोंड न धुताना पोटाची चरबी कमी करण्याकरता, तसं तोंड न धुताना 1 चमचा कपेला गायचं सकाळी गोमूत्र प्या. तुम्ही वारकरी असाल तर पहिली भाकर त्या गायीला खाऊ घाला. फार झालं तर तुळशीला 1 प्रदक्षिणा करतो तशी गायीला 1 प्रदक्षिणा करा. 1 वर्षभर जर तिचं गोमूत्र पिला, कसलीही वांज मुलगी जरी असेल ना तर गर्भधारणा करण्याची क्षमता कपिला गायीच्या गोमूत्रामध्ये, तिला लागलीच गर्भधारणा होईल. तुम्हाला दुसरा प्रयोग करण्याची गरज नाही. किती किती सांगू मी तुम्हाला. हे बघा, 75% जर्शा गायीच्या दुधापासून कॅन्सर आहे राजा. तुमच्या लहान मुलांना जर्शीची दूध पाजू नका. त्यातले त्या जे पिशवीचं दूध आणत असेल ते पाजूच नका. पिशवीतलं दूध नाही, ते आपल्यापर्यंत येणारे विष आहे, विष. त्याच्याचमुळे अलीकडे कॅन्सरच्या सगळ्यात जास्त ह्या रोग आणि पेशंट जे वाढू लागले त्याचं कारणच आहे, त्याला पिशवीतलं दूध कारणीभूत आहे. म्हणून हे दूध पाजू नका. 1 गाय. अरे जे माणसं शहरात राहतात ना, अरे घोटक्याच्या पुडीला, तंबाखूच्या पुडीला 1 वेळेला ढाब्यावर जेवायला जेवढा खर्च आहे ना, तेवढ्या गावरंगाईच्या पिंडीला खर्च नाही. गावाकडे जर कोणी देशी गाई सांभाळत असेल आणि त्याला 2 महिने उन्हाळ्याचा चारा जर मिळत नसेल तर त्याच्यावर उपकार करा. त्या गायी करता 1 चाऱ्याची मदत करा. अरे 1 पेंडी जर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने गायीला खाऊ घातली आणि तिने जर आशीर्वाद दिला ना, तुमच्या कुळाचं कल्याण होईल राजा, कुळाचं. तुम्हाला दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. एवढी ताकद तिच्यात आहे. आता फक्त 1 समस्या सांगतो. कोणती? जो वाघ मध्ये वाघाचा किती सुळसुळाट होता महाराज, तरी मारण्याची हिंमत नव्हती आपली कोणाची. आपल्या समोर लेकर खात होता आणि फाडीत होता, पण कोणाची हिंमत झाली नाही त्याला गोळ्या घालण्याची. का? जिवंत वाघाला मारण्याची परवानगी शासन देत नाही, ना तर जन्म कोठडी मिळते. अरे जो वाघ माणसाला पाहिल्याबरोबर छलांग मारून फाडून खातो त्याच्याकरता शासन अभयारण्य बनवतंय. आणि जी गाय मरेपर्यंत माणसावर उपकार करते, मरेपर्यंत, तिला जर नाही चारा मिळाला तर शेतकऱ्याला जिवंत गाय खाटकाला द्यावी लागते. पण त्याच्याकरता सरकार अनुदान देत नाही महाराज. इथं कोंबड्या पाळायला अनुदान मिळतंय, डुकरं पाळायला अनुदान मिळतंय, मासे पाळायला अनुदान मिळतंय, शेळ्या पाळायला अनुदान मिळतंय. पण शेतकऱ्याची गाय जर उन्हाळ्यात उपाशी राहिली तर मालकाला डोळ्यापुढे उपाशी राहू देता येत नाही. आपल्या डोळ्यापुढे उपाशी राहण्यापेक्षा ती खाटकाला देऊन टाकली जाते. मग खाटी काय करतो हे मी सांगायची गरज नाही. म्हणून तुम्ही छत्रपतींचे अनुयायी आहात, तुम्ही धर्मवीर शंभूराजांचे अनुयायी आहात, तुमचा धर्म हिंदू आहे आणि आपण भगवान पांडुरंगाचे उपासक आहोत. ज्या भगवान पांडुरंगाने कृष्ण अवतारामध्ये जवळजवळ गाया राखल्या, फेरत मन मन गाऊ आचरावत कहे तू गया बंधू लकरी लिया. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गोब्राह्मण प्रतिपालक होण्याकरता आणि गायीचं संरक्षण, ब्राह्मणांचं संरक्षण, बहुजन समाजाचं संरक्षण आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता आपल्या देहाचं बलिदान दिलं, त्याचे मावळे आपण आहोत. म्हणून आपल्या गायीवर उपकार करा आणि आपल्या
कमीत कमी आपल्या स्वतःच्या कुटुंबाकरता एक गाई सांभाळा. आणि जे माणसं शहरात राहतात त्यांना गायी सांभाळता येत नाही, ते गावाकडे ज्या कोणी गाया राखत असाल आपण होऊन त्याला विचारा आणि त्याला मदत करा. अशी गाय देवाने राखली. गाया राखता राखता भगवान खेळ खेळू लागले. अनेक खेळ खेळले. होंबरी हुतोतू आट्यापाट्या सुरपरंब्या. अब कदू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. 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 हो खेळ बिटी दांडू पोर खेळ बिटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. हो खेळ बिटी दांडू पोर खेळ बिटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अब तू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अब कदू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अब कदू बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. अब कदू बकती बक पोर त्रिगुण खेळ. हे झेला रे झेला वरची वरी झेला. झेला रे झेला वरचा वरी झेला. झेला रे झेला वरची वरी झेला. झेला रे झेला वरचा वरी झेला. हे झेला रे झेला वरची वरी झेला. वरचा वरी झेला. हे झेला रे झेला वरची वरी झेला. झेला रे झेला वरचा वरी झेला. झेला रे झेला वरची वरी झेला. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. 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 हो घोंगडी हरपली. घोंगडी हरपली. घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी 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 माझी घोंगडी हरपली. 12 वाजले. खूप खेळ सगळे गोपाळ खेळ खेळले. मग खेळाल्यानंतर भूकच लागते. अलीकडची मुलं खेळत नाही, नुसते मोबाईलमध्ये डोके घालत बसलेत महाराज. ज्याचं शरीर ज्याला सदृढ ठेवायचं त्यांनी 2 गोष्टी केल्याच पाहिजे. लहान मुलांनी खेळलं पाहिजे आणि पोहलं पाहिजे. एकदा पोहण्यामध्ये जेवढा व्यायाम आणि प्राणायाम होतो ना तेवढा बसून प्राणायाम होत नाही महाराज. अलीकडची मुलं शिक्रोश आहेत, खेळत तर नाहीत. कारण आईनेच बालपणामध्ये हातात मोबाईल दिला त्याच्यात तो कशाला खेळत बसेल. तो फक्त गेमच खेळतो, खेळ खेळत नाही. आता कबड्डी, हमामा, खो खो अशा खेळ होते महाराज. आली तरी निदान कमी कमी ज्याला विटू दांडू म्हणा आपलं काय चेंडू फळी म्हणत होते तो क्रिकेट तरी तेवढा जिवंत राहिला. ते तरी मुलं आवडीने खेळतात. भवरा हे सगळे खेळ आणि गोपाळ खेळू लागले. खेळून खेळून सगळे गोपाळ थकले आणि सगळ्या गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा झाली आता वेळ म्हणते अनाश दोऱ्या. हा का विठाला 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 खांदी भार पुटी भूक काय खेळावयाचे सुख. देवाने काय केलं, सगळ्या गाया आपल्या कळंबाच्या ठाई वेणूच्या वादनाने बैसवल्या. जोगल्यावरी पेंद्या वाटी तो शदोरी भगवंताने सगळ्या गोपाळांना आणि यमुनेच्या वाळवंटावर बसवलं. एकच वाक्य सांगतो, आदो साम्रावती काला पहावया येती देव विसरती देह भावा पुला. हा काला जसं गोपिकांना रासलीलेचा आनंद दिला, काला दिला नाही. गोपाळांना काला दिला, रासलीलेचा आनंद दिला नाही. आता तो काला जो काला सेवन करण्याकरता असं करते ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. सगळे अंतरिक्षाचे देव आता भगवान गोपाळांना काला देतात म्हणून कौतुकाने पाहत होते. आणि गोपाळ काय करतो माहिती, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक. जसं लहान मुलं बघा, लहान मुलगा स्वतः कुल्फी खाण्यापेक्षा दुसऱ्याला वाकल्या दाखवण्यातले आनंद आहे. तो त्याच्याकडे पाहून चाटत चाटत का त्याला ती मजा वाटते. तसं सगळ्या गोपाळ आणि त्या ब्रह्मदेवादी सगळ्या देवतांना वाकल्या दाखवू लागले. तो काल्याचा आनंद आहे महाराज. ज्या काल्याच्या प्रसादा करता ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमच्यावर भगवान कृष्णांनी कृपा केली. जन्मजन्मांतरीची सेवा, जन्मजन्मांतराचं नामचिंतन, जन्मजन्मांतराचं भजन, जन्मजन्मांतराचं दान पुण्य सेवा सगळी फळाला आली.
जशी तुम्ही आतापर्यंत 25 वर्ष केलेली सेवा फळाला आली आणि रौप्य महोत्सवासारखा सुवर्णपत्रावर आणि अमृताच्या शाईने लिहावा असा विस्मरणीय अशा प्रकारचा हा नाम महोत्सव या ठिकाणी संपन्न केला ना, तसा गोपाळाला झालेला तो आनंद आहे. आणि त्या आनंदाकरता सगळे गोपाळ आता एकत्र आले. भगवंतांनी कमलाकृती गोपाळाला बसवलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवानी सोडा, खडकी सोडियाला मोठा. सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या सोडल्या. देवाने खांद्यावरची घोंगडी खाली टाकली, कंबर बांधली, कंबरेला वेणू खवला, 2 पायाच्या मध्ये गायी राखण्याची काठी ठेवली. भगवानाशी देवहोडे चरण करून उभे राहिले. सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडून देवाने प्रत्येकाचा प्रसाद हातात घेतला, तो एकत्र केला. तो काला कसा दिला आचार्य सांगतात. बेबरद बेणून जठरपट यो हो शृंग वेत्रेच्या कक्षै वामे पानो मृसन कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन्नर्म विश्वैः स्वर्गे लोके विशदि भुज यज्ञ भुगबाल केले. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या वाळवंटावर गोपाळांना घेऊन भगवंतांनी कालापन केला. पण एकदा पुन्हा गोपाळांना किंवा देवाला पुन्हा काला करता आला नाही. पण तोच काला 5000 वर्षा, तोच काला 700 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटावर बहुजन समाजाच्या संतांना एकत्र करून ज्ञानोबरांनी किती सुंदर काला केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळा शिला ह्या वाटी. त्या काल्यात कोण कोण होतं माहितीये? कबीर मोमिन लथिप मुसलमान, सेना नाविदान विष्णुदास. तो काला महदभाग्याने या पाडळीच्या वाळवंटामध्ये भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांच्या दरबारात पांडुरंगाच्या चरणाजवळ आणि 25 वर्षाची तपश्चर्या फळाला आली. आणि रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने जिकडे तिकडे आज पाडळी गावामध्ये जशी दिवाळी दसरा दिवाळीचा सण असावा असा आनंदाने अत्यंत समाधानाने, जसं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण आनंदा घरी आनंदल्या नरनारी, तसं आपण अत्यंत सुंदर प्रसन्न अंतकरणाने आणि आनंद वृत्तीने धारण करून या ठिकाणी पाडळीच्या वाळवंटामध्ये आपण हा काला करत आहात. पांडुरंगाला हीच प्रार्थना आहे, जो काला 25 वर्षाचा रौप्य महोत्सवात आज मिळतो, तोच काला जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत पाडळीकरांना असाच मिळावा. पाडळीमध्ये आनंदाची, सुखाची, समाधानाची कुठल्याच प्रकारची उणीव निर्माण होऊ नये. पांडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळावं, उत्तम ऐश्वर्य मिळावं. आणि ज्ञानोबरांनी जी प्रार्थना केली, वर्षत सकळ मंगळी इष्टवर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भोता. हा आनंद घरोघरात मिळावा. घरातलं काही मदमत्सराचं राजकीय वातावरण असेल ते नाहीसं व्हावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी साजरी व्हावी आणि भगवंताचा प्रसाद प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचावा, प्रत्येकाच्या हृदयाला समाधान मिळावं ही प्रार्थना करतो. माझं महदभाग्य, माझ्या गावाजवळ हे गाव असताना माझी 25 वर्षात पहिल्यांदा येण्याची आणि मला ही सौभाग्य आणि संधी मिळाली. खरं तर मागच्या वर्षी 2 वर्षापासून मला काका नांगरे काका खूप वेळेला विनंती केली, पण सेवा अगोदरच दिल्यामुळे मला इथे येण्याचं कधी सौभाग्य लाभलं नाही. यावर्षी काकांनी मला 8 तासांनी सेवा सांगितली. आता बंद